एलसीबीने मोटरसायकल चोरांची टोळी पकडली, 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। याबाबत अधिक वृत्त असे की हिरे मेडिकलसह शहरात वर्दळीच्या ठिकाणी मोटरसायकली चोरणाऱ्या धुळ्यातील टोळीला एलसीबीच्या पथकाने ट्रॅप लावून बेड्या ठोकल्या आहेत। या पथकाने 4,30,000 रुपये किमतीच्या 10 मोटरसायकली या टोळीकडून हस्तगत केल्या असून या टोळीच्या नावावर धुळे शहर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे। दह्याने तालुका धुळे येथील रवींद्र देवीदास मराठे या शेतकऱ्याची MH18 AE 5792 क्रमांकाची मोटरसायकल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 9:30 ते 10:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या आवारातून चोरली होती। याबाबतची तक्रार त्यांनी शहर पोलिसात दिली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या पथकाला हिरे मेडिकलसह रुग्णालय परिसरात ट्रॅप लावून संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या। कफील अन्सारी आणि तौसिफ शेख या दोघांनी दुचाकी चोरली असून ते चोरीच्या दुचाकीसह वडजाई रोड चौफुली येथे उभे असलेल्या गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली। त्यामुळे त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले व एलसीबी पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी कफील अहमद शकील अहमद अन्सारी वय 20 राहणार मौलवीगंज आणि तौसिफ शेख गुलाम मोहम्मद वय 32 या राहणार तिरंगा चौक धुळे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनिश मनियार राहणार दिलदार नगर आणि त्यांच्या साथीदाराच्या मदतीने हिरे मेडिकल कॉलेज आणि धुळे शहरातील यापूर्वी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले। त्यांच्याकडून 4,30,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, PSI अमरजीत मोरे, प्रकाश पाटील, कैलास दामोदर, ASI पाटील, राम निकम, हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सुरवंशी, योगेश साळवे, गुणवंत पाटील, सुशील शेंडे अशा पथकाने सदरची कारवाई केली। 23 जानेवारी 2024 रोजी तक्रारदार रवींद्र मराठे यांनी एक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरीला गेलेली आहे। त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते। तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी व त्याचा साथीदार आहे तौसिफ शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यांना आपण झिरोइंग केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिला आहे आणि जवळजवळ 4,30,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील 2 आणि चाळीसगाव रोड येथील 1 अशी स्प्लेंडर, फॅशन प्रो आणि आणखीन एक स्प्लेंडर अशा वाहनांचं आता सध्या डिटेक्शन आहे। 7 मोटरसायकल्स आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठून आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन वगैरे काय केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे, हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत। आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामून सांगत नाही, तो फरार आहे। तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला 100% जास्त रिकव्हरी याच्यामध्ये होणार आहे। धन्यवाद।